नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आपण नवीन सिरीज सुरू केली आहे। तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल की आता सध्याच परीक्षा जवळ येत आहे, तर आपण एक सिरीज पूर्ण करत आहोत। गाल्या जागा म्हणा, चुकीचा शब्द, जोडी ओळखा म्हणा। आता मित्रांनो, आपण इयत्ता 10वी मधील इतिहास या विषयामधील टिपा लिहा हे पूर्ण पुस्तकाच्या टिपा पाहून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला वेळ न घालवता सुरू करूया। तर मित्रांनो, मी एक एक टिप तुम्हाला उत्तम प्रकारे समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते उत्तम प्रकारे लक्षात राहील आणि तुम्हाला दुसरे कुठेही टिपा लिहा पाहण्याची गरज नसेल। तर मित्रांनो, प्रथमतः आपण सुरू करूया। एक टिपा लिहा कार्ल मार्क्स। ओके, तर कार्ल मार्क्स यांनी काय केलंय बघा। कार्ल मार्क्स हे जर्मन विचारवंत होऊन गेलेत 19व्या शतकात। कार्ल मार्क्स हे जर्मन विचारवंत होऊन गेलेत 19व्या शतकात आणि त्यांचे दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला। ओके, काय लिहिला तर दास कॅपिटल हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे। ओके, कुणाचा? कार्ल मार्क्स यांचा। आणि मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे त्यांचे विचार होते। काय तर मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा आहे हा त्यांचे विचार होते। आणि इतिहास हा कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो हे त्यांनी सांगितले आहे, मांडले आहे। परत एकदा सांगतो, 4 पॉईंट्स आहेत, लगेच लक्षात राहतील। कार्ल मार्क्स हे जर्मन विचारवंत 19व्या शतकात होऊन गेले आणि त्याने दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे त्याने म्हटले आणि इतिहास हा अमृत कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा आहे असे त्यांचे मत होते। तर मित्रांनो, हे सोपे होते, 4 पॉईंट्स होते, तुम्ही करू शकता आणि लगेच लक्षात राहण्यासारखे पण आहेत। दुसरं, लिओपोल्ड वॉन राके। लिओपोल्ड वॉन राके। ओके, तर हे काय होते तर हा पण जर्मन इतिहास तत्ववेत्ता होता। ओके, जर्मन इतिहास तत्ववेत्ता लिओपोल्ड रांके। ओके, यांनी काय केलं, शास्त्रीय दृष्ट्या ऐतिहासिक घटनांच्या मांडणीवर भर दिला। काय केलं याने? शास्त्रीय दृष्ट्या ऐतिहासिक घटनांच्या मांडणीवर त्याने भर दिला। आणि द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे त्याचे 2 प्रसिद्ध ग्रंथ आहेत। हे प्रसिद्ध ग्रंथ तुम्ही लिहू शकता। आणि रांके यांनी काय केलं की हा सांगतो की इतिहासातील काल्पनिकतेवर त्याची टीका होती। ओके, इतिहासाच्या काल्पनिकतेवर त्याची टीका होती। आणि 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर, कुठल्या शतकातील तर 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर रांकेचा विचारांचा प्रभाव होता। तर परत मित्रांनो, याचे 4 पॉईंट्स आपण लक्षात घेऊया। बघा, एकतर काय, जर्मन इतिहास तत्ववेत्ता होता तो लिओपोल्ड रांके आणि त्याने शास्त्रीय दृष्ट्या ऐतिहासिक घटनांच्या मांडणीवर भर दिला होता। ओके, आणि त्याने द थिअरी ऑफ प्रॅक्टिस अँड हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे त्याचे प्रसिद्ध ग्रंथ होते। कुणाचे? तर लिओपोल्ड वॉन रांके याचे। आणि त्याने इतिहासातील काल्पनिकतेवर टीका केली होती, इतिहासाच्या काल्पनिकतेवर टीका केली आणि 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर रांके याचा विचारांचा प्रभाव होता। ओके, तर मित्रांनो, हे 2 आपण टिपा समजून घेतल्या आहेत। आता पुढे जाऊया। भारतातील स्त्रीवादी इतिहास लेखन, भारतातील स्त्रीवादी इतिहास लेखन। ओके, तर बघा, भारतातील स्त्रीवादी इतिहास लेखनमध्ये बघा आपल्याला कुठले विचारवंत येतात तर बघा, भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ताराबाई शिंदे यांनी, माहिती आहे, स्त्री पुरुष तुलना हा लिहिला होता ग्रंथ। ओके, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या। ओके, काय झालं मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या। ओके, आणि दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केले गेले। या स्त्रियांकडून लेखन केले गेले कशाविरुद्ध तर वर्ग, जात इत्यादी बाबींवर त्यांच्या लेखनातून लिहिले गेले। आणि घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायाची वागणूक ही स्त्री पुरुष असमानता यांवरच लेखिकांनी लेखन केलेले होते। ओके, आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दलित स्त्रियांचे जीवन, सामाजिक वर्ग
आणि जात, अजून या जात याच्यावर लिहिलेले शर्मिला रेगे यांनी लेखनाचे संकलन रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रायटिंग दलित, वुमेन्स टेस्टिमोनीज या ग्रंथात केलेले आहे. ओके, तर मित्रांनो ही होती भारतातील स्त्रीवादी इतिहास लेखन. मी तुम्हाला परत एकदा सांगतो जेणेकरून लगेच लक्षात येईल. बघा, भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई आणि डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. आणि मित्रांनो त्यांनी काय केलं की दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात, भेदभाव इत्यादी बाबींच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून लेखन झाले. आणि घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायाची आणि दुय्यम वागणूक आणि स्त्री पुरुष असमानता यांवरच या लेखिकांनी लेखन केले. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दलित स्त्रियांचे जीवन, सामाजिक वर्ग, जातपात इत्यादींवरच शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रायटिंग दलित, वुमेन्स टेस्टिमोनीज या ग्रंथात केलेले आहे. तर मित्रांनो ही आपली सुद्धा भारतातील स्त्रीवादी इतिहास लेखन टिप पाहून झाली आहे. खूप सोपी होती, तुम्ही सगळे पाठ करू शकता. मी उत्तम प्रकारे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता बघा, जेम्स ग्रँट डफ, जेम्स ग्रँट डफ, तर मित्रांनो हा कोण होता? तर या ब्रिटिश अधिकाऱ्याने ए हिस्ट्रीज ऑफ द मराठाज हा ग्रंथ 3 खंडात लिहिला. कुणी लिहिला? तर जेम्स ग्रँट डफ याने द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. आणि मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्येच जेम्स ग्रँट डफ याचा समावेश आहे. आणि मित्रांनो ग्रँट डफ हा भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची वृत्ती त्यांनी इतिहास ग्रंथातही त्यांच्या जाणविते. ओके, आणि परंतु पहिला जो एकसंघ मराठ्यांचा इतिहास हे या ग्रंथाचे मूल्य महत्त्वाचे आहे. ओके, आणि नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि V.K. राजवाडे यांनी ग्रँट डफच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिलेल्या आहेत. ओके, तर परत समजवतो, जेम्स ग्रँट डफ ओके या अधिकाऱ्याने ए हिस्ट्रीज ऑफ मराठाज हा ग्रंथ 3 खंडात लिहिला. आणि त्यांनी काय केलं मित्रांनो? बघा, मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ यांचं नाव आहे, यांचा समावेश आहे. आणि भारतामधील संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची वृत्ती जेम्स यांनी इतिहासच्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेली जाणविते. आणि नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि V.K. राजवाडे यांनी ग्रँट डफच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिलेल्या आहेत. आता पुढे जाऊया मित्रांनो, इंडियन म्युझियम. ओके, इंडियन म्युझियम म्हणजे भारतातील वस्तू संग्रहालय आपण असं म्हणू शकतो. तर बघा याच्याविषयी काय टिप आहे बघा. तर मित्रांनो इंडियन म्युझियमची टिप कशी आपण समजून घेऊया. तर बघा, कोलकाता येथे असणारे इंडियन म्युझियम हे भारतातील सगळ्यात मोठे वस्तू संग्रहालय आहे. काय मित्रांनो? बघा, इंडियन म्युझियम, कोलकाता येथे असणारे इंडियन म्युझियम हे भारतातील सगळ्यात मोठे प्राचीन वस्तू संग्रहालय आहे. आणि मित्रांनो नॅथनियल वॉल्मिक या डॅनिश म्हणजेच डेन्मार्क आणि वनस्पती शास्त्रज्ञाने 1814 साली ते एशियाटिक सोसायटीतर्फे स्थापन केले होते. काय मित्रांनो? परत बघा, वॉलिक या डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञाने 1814 साली ते एशियाटिक सोसायटीतर्फे स्थापन केलेले होते. काय तर इंडियन म्युझियम. आणि मानवशास्त्र, कला, पुरातत्व अशा या संग्रहालयाच्या व्यवस्थापनाचे प्रमुख 3 विभाग होते. ओके, आणि प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, प्रकृती निर्मिती, अजून सादरीकरण, जतन व संवर्धन, ग्रंथालय, सुरक्षा अशा विविध विभागांमार्फत म्युझियमचे काम चालते. आणि भारताच्या सांस्कृतिक वारशातील हा एक महत्त्वाचा वारसा आहे इंडियन म्युझियम. तर मित्रांनो आता पुढे जाऊया. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे नॅशनल फिल्म आर्काईव्ह. ओके, तर बघा मित्रांनो ह्याचे आपण टिप कशी लिहू शकतो. तर बघा, 1964 साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पुणे येथे स्थापना झाली. कधी? तर 1964 साली
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पुणे येथे स्थापना झाली. तुम्ही असं पण लिहू शकता की राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पुणे येथे स्थापना झाली, जर वर्ष तुम्हाला आठवलं नाही तर. आणि भारत सरकारच्या माहितीनुसार प्रसारण खात्याच्या माध्यम विभाग म्हणून ते संग्रहालय काम करते आणि चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण सुद्धा करते. आणि दुर्मिळ अशा भारतीय म्हणजे जुन्या अशा भारतीय चित्रपटांचा शोध घेऊन त्यांचे जतन करणे आणि आपला सांस्कृतिक वारसा जपणे हे महत्त्वाचे कार्य ही संस्था करते. परत मित्रांनो, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय काय तर 1964 साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची कुठे पुणे येथे स्थापना झाली आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून हे संग्रहालय काम करते आणि चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे हे याचे काम असते. आणि दुर्मिळ अशा भारतीय चित्रपटांचा शोध घेऊन त्यांचं जतन करणे, त्यांची साठवणूक करणे आणि आपला सांस्कृतिक वारसा जपणे हा यांचे महत्त्वाचे कार्य आहे. ओके, तर आता मित्रांनो जाऊया पुढे. कला. तर मित्रांनो पहा कला. ओके, तर कला काय असते बघा. आपल्याला जो आलेला अनुभव असतो तो दुसऱ्याला सांगावासा वाटतो किंवा दुसऱ्यासमोर मांडावासा वाटतो. हो, आणि जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हाच तिला कला असे संबोधले जाते किंवा कला असे म्हटले जाते. आणि मित्रांनो, कला ही एक विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी आहे किंवा गोष्ट आहे. आणि ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य, वादन अशा विविध रूपांमध्ये असते. म्हणजे कला ही विविध रूपांमध्ये अवतरित असते. आणि कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता आणि कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात. तर परत मित्रांनो समजून घेऊया कला म्हणजे काय. तर बघा, आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्यांना सांगावासा वाटतो किंवा दुसऱ्यांसमोर मांडावासा वाटतो. ओके, तर जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात. आणि मित्रांनो, कला ही विविध घटकांची प्रेरणा किंवा अनुभूती देणारी असते. कला ही विविध स्वरूपात असते. उदाहरणार्थ शिल्प, गायन, चित्र, नृत्य, वादन अशा विविध रूपांमध्ये कला असते. आणि कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता, कौशल्य, संवेदनशीलता या इत्यादी महत्त्वाचे घटक असतात. ओके, तर आता पुढे जाऊया. प्रश्न दुसरा, मराठा चित्रशैली. तर बघा मित्रांनो, मराठा चित्रशैलीमध्ये काय होतं, या शैलीमध्ये चित्र ही रंगीत असून ती भिंतीचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपामध्ये आहेत. ओके, आणि वाड्यांचा दर्शनी भाग, ओके, दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यांवरच मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. आणि या चित्रशैलीमधूनच राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. तर मराठी चित्रशैली काय मित्रांनो, तर बघा, या शैलीमध्ये चित्र रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपात असतात. वाड्यांच्या दर्शनी भागात म्हणजे समोरच्या भागात दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. आणि या चित्रशैलीवर म्हणजेच मराठा चित्रशैलीवर राजपूत, माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. म्हणजे त्यांच्यासारखीच थोडीशी मराठा चित्रशैली असते असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न, प्रसार माध्यमांची आवश्यकता. प्रसार माध्यमे म्हणजे मित्रांनो काय, तर बघा, प्रसार माध्यमे म्हणजे काय, जी वेगवेगळी प्रसार माध्यमे, उदाहरणार्थ वृत्तपत्र म्हणा म्हणजे पेपर म्हणा, अजून लेखन म्हणा, अशा गोष्टींना आपण प्रसार माध्यमे म्हणतो. ओके, तर बघा मित्रांनो, प्रसार माध्यमांचं कसं आहे, तर त्यांची आवश्यकता बघा. प्रसार माध्यमांमुळे काय होतं की अधिक जग हे जवळ येते आणि वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. आणि माहितीचा मुक्त प्रवाह समाजामध्ये पोहोचवण्यासाठीचे काम हे प्रसार माध्यमं करत असतात. प्रसार माध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात आणि माहितीची देवाणघेवाणसुद्धा होते. प्रसार माध्यमांमध्ये शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीच्या आवश्यकता असलेली माहिती तसेच मनोरंजन ह्या सगळ्या गोष्टी असतात.
प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक मजबूत होण्यास मदत होते, म्हणूनच प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत. परत मित्रांनो, प्रसारमाध्यमांची आवश्यकता. तर मित्रांनो बघा, प्रसारमाध्यमांमुळे जग हे अधिकाधिकच जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती ही क्षणार्धात मिळत आहे. प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना ह्या प्रत्यक्ष पाहायला मिळत आहेत आणि माहितीची देवाणघेवाणसुद्धा होत आहे. प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन, तसेच व्यवसायाची प्रगती, शैक्षणिक माहिती अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आणि प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही ही अधिक मजबूत होण्यास मदत होत आहे. म्हणूनच प्रसारमाध्यमां ही फारच आवश्यक गोष्ट किंवा बाब आहे. तर आता मित्रांनो बघूया दुसरा प्रश्न, वर्तमानपत्रांचे स्वतंत्र संग्रामातील कार्य. वर्तमानपत्रांचे स्वतंत्र संग्रामातील कार्य. तर मित्रांनो, वर्तमानपत्र म्हणजे पेपर यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये कशी मदत केली तर बघा, वर्तमानपत्रांनी काय केलं तर लोकशिक्षण दिलं, लोकांना शिक्षण दिलं, लोकांमध्ये जागृती करून आणली आणि आपल्या संस्कृतीची ओळख लोकांना करून दिली आणि सामाजिक, आर्थिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांचा विरोध त्यांनी केला आणि तत्कालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा त्यांनी फोडली. त्याचबरोबर मित्रांनो, नेते म्हणा, संघटना म्हणा, समाजसुधारक म्हणा, हे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. आणि मित्रांनो, ज्या बाहेरच्या विद्या आहेत, ज्या पाश्चात्य विद्या म्हणतो आपण त्यांना, विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम वर्तमानपत्रांनी केले. परत मित्रांनो, वर्तमानपत्रांचे स्वतंत्र संग्रामातील कार्य. त्यांनी काय कार्य केले ते बघा, लोकजागृती केली आणि मित्रांनो, पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम वर्तमानपत्रांनी केले आणि जे आपले समाजसुधारक आहेत, नेते आहेत, त्या संघटना आहेत, त्यांचे विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविले आणि सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांचा विरोधसुद्धा केला. तर मित्रांनो बघूया आता दूरदर्शन. ओके, तर दूरदर्शन ह्या मित्रांनो खूप सोप्या टिपा आहेत, तर आपण लिहू शकतो. बघा, दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. म्हणजे तुम्हाला मित्रांनो समजलं असेल, दूरदर्शन म्हणजे एक टी व्हीमधील न्यूज चॅनलचा प्रकार आहे. मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो जेणेकरून तुम्ही तिथे पटापट लिहू शकता परीक्षेत. तर दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे लोक ऐकण्याबरोबरच चलचित्रे सुद्धा पाहायला आपल्याला मिळतात. म्हणजे आपण टी व्हीमध्ये कसं न्यूज आपण पाहतो तसंच ऐकत असलेल्या माहितीबरोबर चलचित्रे सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळतात. तर मित्रांनो काय आहे तर दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा एक खजिनाच आहे आणि दूरदर्शनवर आपल्याला शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, चित्रपट, खेळ अशा सगळ्याच घडामोडी आपल्याला दूरदर्शनवर पाहायला आणि ऐकायला मिळतात. आणि मित्रांनो, खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवर माहितीपट दूरदर्शनवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, रंगीत संच, रिमोटचा वापर, घटनांचे सजीव दृश्यरूप हे सगळे आपल्याला लोकप्रियतेत यामुळेच वाढ झालेली आहे. दूरदर्शनच्या लोकप्रियतेत या गोष्टींमुळे वाढ झाली आहे आणि म्हणूनच मित्रांनो, सर्व प्रसारमाध्यमांमध्ये दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. परत मित्रांनो बघा, दूरदर्शन हे दृक माध्यम असल्यामुळे लोक चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. लोकांना चलचित्रे बरोबर माहितीसुद्धा पाहायला मिळते. आणि मित्रांनो बघा, समाजामध्ये शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि चित्रपट, खेळ अशा सगळ्याच घडामोडींची माहिती दूरदर्शनवरून आपल्याला मिळते. आणि मित्रांनो बघा, युद्ध, किल्ले, नेते, खेळाडू या सगळ्या गोष्टींची माहिती दूरदर्शनवरूनच आपल्याला पाहायला मिळते. तर म्हणूनच सर्व प्रसारमाध्यमांमध्ये दूरदर्शन हे लोकप्रिय माध्यम आहे. आता प्रसारमाध्यमांशी संबंध व्यावसायिक क्षेत्रे. तर मित्रांनो बघा, प्रसारमाध्यमांशी व्यावसायिक क्षेत्रे तुम्हाला माहितीच असतील. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की जे आपले टी व्ही सिरियल आपण पाहतो त्याच्या पाठी बॅकअप म्हणून जी लोक असतात ते प्रकारे एक व्यवसाय झाला. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला उत्तम प्रकारे समजावून सांगतो की प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. तर बघा, वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख, लेख लिहिणारे लेखक, संपादक, अजून विविध सदरे ह्या गोष्टी हव्या असतात. तसेच बातम्या जमा करणारे,
अजून तंत्रज्ञ अशा सगळ्या लोकांची गरज असते। आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्य करणारी लोक, कलाकार, तंत्रज्ञान अजून इत्यादी लोकांची गरज असते। या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांची सुद्धा गरज असते। परत मित्रांनो बघा, वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख, लेख लिहिणारे लेखक, विविध सदरे, संपादक हवे असतात। तसेच बातम्या जमा करणारे लोक सुद्धा हवे असतात। लोक हवे असतात। तर मित्रांनो बघा, त्यामुळेच काय होतं, तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ अशा सगळ्यांची गरज असते। आणि मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक गोष्टी चालवणारे, मशीन चालवणारे, सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञान, निवेदक यांची सुद्धा गरज असते। आणि लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांची सुद्धा गरज असते। तर मित्रांनो, प्रसारमाध्यमांची संबंधित व्यावसायिक क्षेत्रे ही होती। आता पुढे जाऊया, मनोरंजनाची आवश्यकता। मनोरंजनाची आवश्यकता तर बघा मित्रांनो, मनोरंजन हा मानवी जीवनातला अविभाज्य घटक आहे। मनोरंजनाशिवाय माणसाचे जीवन म्हणजे अपूर्णच आहे असं म्हणू शकतो आपण। आणि मित्रांनो बघा, मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते आणि मनोरंजनातूनच माणसाला छंद जोपासण्याची आवड तयार होते। मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताणसुद्धा हलका होतो। तर मित्रांनो बघा, मनोरंजनाची आवश्यकता अशी असते, मनोरंजन हा मानवी जीवनामधील अविभाज्य घटक आहे आणि मनोरंजनाची मानवाला खूप आवश्यकता आहे। आणि मनोरंजन मनाला उत्साह देते, कार्य करण्यासाठी शक्ती देते आणि विविध मनोरंजनातूनच माणसाला छंद जोपासण्यास मदत होते आणि मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनातील ताणसुद्धा कमी होतो। ओके, आणि आता पुढे जाऊया, मराठी रंगभूमी। तर मित्रांनो बघा, मराठी रंगभूमी म्हणजे काय, तर बघा, व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे जे स्थान असते तिला रंगभूमी असे म्हणतात। हां, आणि 19व्या शतकामध्येच मराठी रंगभूमीचा उदय झाला। ओके, आणि सुरुवातीच्या काळामध्ये ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली। थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्य परंपरा सुरू झाली आणि मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले आणि वि.वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले। परत काय मित्रांनो, व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजेच रंगभूमी होय। आणि 19व्या शतकामध्ये मराठी रंगभूमीचा उदय झाला आणि सुरुवातीच्या काळामध्ये ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली। थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण नाट्य परंपरा सुरू झाली आणि मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले आणि वि.वा. शिरवाडकर तसेच विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला अजूनच समृद्ध केले। आता रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे। रंगभूमी व चित्रपट या संबंधित व्यावसायिक क्षेत्रे। तर बघा मित्रांनो, रंगभूमी म्हणजे काय, तर वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते इथे। दिग्दर्शक म्हणा, कलाकार म्हणा, कवी म्हणा, गायक म्हणा, छायाप्रकाशन करणारे लोक म्हणा, तंत्रज्ञ म्हणा, लेखक आणि मित्रांनो अजून गीत, भाषा या सगळ्या जाणकारांची गरज असते। चित्रपटासाठी या सर्वांची गोष्टींची आवश्यकता असते। त्याचबरोबर संवाद लेखन, कॅमेरामन, कथालेखन, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा सगळ्याच तज्ज्ञांची तिथे आवश्यकता असते। म्हणूनच रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रातील संबंधित ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे आहेत। हे मित्रांनो तुम्ही स्वतःसुद्धा लिहू शकता टिप। खेळणी आणि उत्सव। खेळणी आणि उत्सव, तर बघा मित्रांनो बघा, खेळणी आणि उत्सव विविध संस्कृती व धर्मांच्या उत्सवांप्रसंगी विविध खेळण्यांची सजावट केली जाते बाजारामध्ये आणि लहान मुलांना खेळण्याचे वाटप केले जाते। म्हणजेच उदाहरणार्थ सॅन्टा क्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो। आणि दीपावलीच्या उत्सवामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे किल्ल्या बनवण्याची परंपरा आपली आहे। गावोगावच्या जत्रा व उत्सवांच्या प्रसंगी बाजारपेठा मोठ्या प्रमाणात खेळण्यांनी भरलेल्या असतात आणि
बैलपोळा, नागपंचमी अशा सणाप्रसंगी सुद्धा मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार करण्याची परंपरा आहे. मुले या खेळण्याशी खेळतात, अशी स्पर्धा लावतात. तर मित्रांनो, हे होते आपले खेळणी आणि उत्सव. आता मित्रांनो पुढे जाऊया आपण. माफ करा, खेळ आणि चित्रपट आपण पाहणार होतो. तर बघा, खेळ चित्रपट. पूर्वीच्या चित्रपटांमधूनच काय व्हायचं, नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्य आपल्याला दाखवली जात असत. तर मित्रांनो, आताच्या काळात आपण बघू शकता की लगान, दंगल असे क्रिकेट आणि कुस्ती या खेळांची चित्रपट होऊन गेले आणि ते सुद्धा खूप प्रसिद्ध झाले. मेरी कोम म्हणा, फोगट भगिनी म्हणा, या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले. तर एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटांपासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे. पर्यटनाची परंपरा. तर मित्रांनो, पर्यटन बघा, पर्यटनाची परंपरा म्हणजे काय बघा, अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षिततेसाठी माणूस भ्रमंती करत होता, पण हे त्याचे पर्यटन नव्हते. तर मित्रांनो बघा, भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासूनच आहे. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, तीर्थक्षेत्र करणे, परिसरातील जत्रा यांमध्ये जाणे, सहभागी होणे, व्यापारासाठी दूरवर प्रवास करणे, विद्या अभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाऊन शिक्षण घेणे. तसेच मित्रांनो बघा, नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी बाहेरील देशातील विद्यार्थी येत असत. आणि मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभलेली आहे मित्रांनो. आता मित्रांनो, कृषी पर्यटन बघा. आता शेती व शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजेच कृषी पर्यटन होय. तर मित्रांनो, कृषी पर्यटन म्हणजे काय बघा, अलीकडच्या काळामध्ये काय होतंय की भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापित झालेली आहेत आणि कुठल्याही पिकांना कुठली माती योग्य आहे, कुठला दर्जा योग्य आहे, गांडूळ शेती कुठे करावी, शेततळी कुठे बांधावीत, फळबागा, त्यांच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आणि सिक्कीम सारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य म्हणून आता घोषित झालेले आहे. पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्रायल सारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली आहे आणि जगासमोर एक आदर्श बाळगला आहे. आणि मित्रांनो बघा, शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात आणि परदेशी लोकही यासाठी जातात. त्यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे. आता स्थलकोश बघा. आता स्थलकोश. तर मित्रांनो बघा, स्थलकोश भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडवता येतो. ओके, म्हणूनच इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल ही महत्त्वाचा असतो आणि या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात, त्यांनाच स्थलकोश असे म्हणतात. तर मित्रांनो बघा, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली आणि या कोशामध्ये महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चीनी, फारसी, ग्रीक साहित्य, त्यांनी भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. स्थलकोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास आपल्याला कळतो आणि स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. काय मित्रांनो, तर बघा, भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणूनच इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, काय केलं, सिद्धेश्वर शास्त्री यांनी सगळ्या प्रकारच्या माहित्या ह्या स्थळकोशामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे आणि स्थळकोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे मित्रांनो. आता भारतीय संस्कृती कोश. तर बघा मित्रांनो, भारतीय संस्कृती कोश यामध्ये काय आहे, या कोशामध्ये त्यांनी संपूर्ण भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषा लोक इत्यादी इतिहास याची माहिती दिलेली आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी प्रदीर्घ काळामध्ये भारतीय संस्कृती कोशचे 10 खंड प्रसिद्ध केलेले आहेत आणि महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीची तपशीलवार माहिती, लोकांचे सण उत्सव, पारंपरिक विचार, रूढी, परंपरा या सगळ्यांचे दाखले त्यांनी याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि मित्रांनो, विविध ललित कला, पारंपरिक वस्तू, अजून देवता यांची सगळ्यांची या चित्रासहित वापर करण्यात त्यामध्ये आलेला आहे. कल्पना म्हणजे या सगळ्याची कल्पना यावी म्हणूनच चित्रांचाही यामध्ये वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वाचकांना, अभ्यासकांना इतिहास लेखनालाही हे कोश उपयुक्त ठरतात.
आता पुढे जाऊया, सरस्वती महाल ग्रंथालय. सरस्वती महाल ग्रंथालय. तर बघा मित्रांनो, 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळामध्ये तमिळनाडूमधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले. कुठे बांधले तर तमिळनाडूमधील तंजावर येथे. आणि या ग्रंथालयामध्ये सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. आणि व्यंकोजी राजे भोसले यांनी 1675 साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिकच समृद्ध केले. आणि यामध्ये मित्रांनो कागदपत्रे, मोडी लिपित ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयामध्ये संग्रहित केले गेले आहेत. हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजी राजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याचे 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आपण आज खूप टिपालिहा पाहिल्या आहेत. तर मित्रांनो, एवढ्या टिपालिहा जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप मेहनत लागते. तर तुम्हाला जर मित्रांनो चॅनल आवडलं असेल, आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच अशाच नवीन सिरीज घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय. काळजी घ्या आपली.